1997ला ही कुदळवाडी आमच्यामध्ये आले. 1997 ते 2017पर्यंत तुम्ही गुगल मॅप चेक करा आणि तिथली डेव्हलपमेंट पहा आणि आजूबाजूच्या समाविष्ट गावांची डेव्हलपमेंट पहा. इतका तुम्हाला बदल दिसेल. लोक त्या भागात राहायला जायला नको म्हणत होते. काही काही सोसायट्या तर अशा आहेत की पहिले 1-2 लोक राहत होते, नंतर हळूहळू त्यांनी सगळं म्हणजे जो आपला क्लब हाऊस असतो तो क्लब हाऊसच त्यांनी याच्यासाठी वापरायला सुरुवात केली. मग गाजापट्टी म्हणजे आमची कुदळवाडी काय गाजापट्टी समजता तुम्ही? गाजापट्टीचं म्हणजे तुम्ही तर पार पुढे गेला. म्हणजे गाजापट्टी म्हणजे आम्हाला तुम्ही ती आम्ही इंद्रायणी नदीच्या काठी गाजापट्टीच आज 40 वर्ष आम्ही चालवली, उभी केली का? मी तुम्हाला नंतरच्या वेळेस ज्यावेळेस तुमच्याशी बोलेल ना त्यावेळेस तुम्ही इतकं सूक्ष्म म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आकडेवारी नावांची साईड मी टॉप 10 नावं तिथली टॉप 10 नावं ज्या दिवशी जाहीर करणार ना त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की या 800-850 एकरमध्ये भूमिपुत्र किती आणि हे टॉप 10 वाल्यांचे. ठीक आहे. आता ही नक्की जागा किती याच्याबद्दल संभ्रम, कोणी म्हणते 500, कोणी म्हणते 1000 एकर, नक्की किती जागा मोकळी झाली? ते आता अजून हळूहळू समोर येईल. बरं, बऱ्याचशा अजून जागा मोकळ्या होत्या, ते स्वतःहून काढता ते आल्यानंतर त्याचा आकडा येईल. ओके, एकदम ते तुमचं म्हणणं आहे की पण याच्यामध्ये सरकारची जागा गायरान किती, त्याच्यावरती तुमचे होणारे प्रोजेक्ट्स किती आणि प्रायव्हेट किती याची तरी काय टक्केवारी अंदाजे साधारण? मी सांगितलं की तुम्हाला झालेल्या कारवाईमध्ये 100 एकर जागा जवळजवळ या सगळ्या आरक्षणामध्ये जाते. बरं, किती? 100 एकर. 100 एकर आरक्षण म्हणजे का थोडं नाही ना. त्यात रस्ते आले, ट्रॅफिक वाढते, रोजच्या लोकांना येण्या जाण्याचा विषय आहे. आणि इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या आरक्षणाच्या जागा कोणी ताब्यात घेतल्या होत्या, कोणी कब्जा घेतला होता, कोण राहत होतं? बरं ठीक आहे, मी तिथलं असं समजा स्थानिक भूमिपुत्र आहे, मी जे भाड्याने दिलं ते कोणी घेतलं होतं? तिथं काय व्यवसाय चालला होता? मला ठीक आहे भाडं भेटत होतं, मला सगळं काय होत होतं. आज तुम्ही पहा एवढ्या हे 1997ला ही कुदळवाडी आमच्यामध्ये आले. 1997 ते 2017पर्यंत तुम्ही गुगल मॅप चेक करा आणि तिथली डेव्हलपमेंट पहा आणि आजूबाजूच्या समाविष्ट गावांची डेव्हलपमेंट पहा. इतका तुम्हाला बदल दिसेल. लोक त्या भागात राहायला जायला नको म्हणत होते. काही काही सोसायट्या तर अशा आहेत की पहिले 1-2 लोक राहत होते, नंतर हळूहळू त्यांनी सगळं म्हणजे जो आपला क्लब हाऊस असतो तो क्लब हाऊसच त्यांनी याच्यासाठी वापरायला सुरुवात केलं. ओके, त्यांच्या धर्माच्या कार्यासाठी. आणि मग ते धर्माचं कार्य क्लब हाऊसमध्ये चालू होते, अख्खी सोसायटी मोकळी व्हायला. अनेकांचं म्हणणं आहे की गाझापट्टी सारखी अवस्था तुम्ही कुदळवाडीची केलेली आहे. जे लोक सिरियामध्ये जसं ते उद्ध्वस्त दिसतात ना असे घरं वगैरे, तसं कुदळवाडी सारखं जे लोक बोलतात ना गाझापट्टी संदर्भात, गाझापट्टी काय आहे हे लोकांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी. खरं गाझापट्टी म्हणजे काय कुठलं तीर्थस्थानिक आहे? गाझापट्टी काय आहे? इस्रायल पॅलेस्टाईन यांच्या म्हणजे त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे यांनी सांगताना. गाझापट्टीमध्ये हमास सारखी आतंकवादी संघटना काम करते. हमास. मग गाझापट्टी म्हणजे आमची कुदळवाडी काय गाझापट्टी समजता तुम्ही? गाझापट्टीचं म्हणजे तुम्ही तर पार पुढे गेला. म्हणजे गाझापट्टी म्हणजे आम्हाला तुम्ही ती आम्ही इंद्रायणी नदीच्या काठी गाझापट्टीच आज 40 वर्ष आम्ही चालवली, उभी केली का? गाझापट्टी काय आहे लोकांपर्यंत जे लोक बोलतात गाझापट्टी झालं त्यांनी गाझापट्टी काय सांगितलं पाहिजे. गाझापट्टी माझ्या कुदळवाडीला, माझ्या चिखलीला, माझ्या टाळगाव चिखलीला म्हणायचा अधिकार त्यांना नाही. आणि त्यामुळेच आम्ही खास मोकळं केलं. इथं आतंकवादी नाही झाले पाहिजेत, हमाससारखे आतंकवादी तयार नाही झाले पाहिजेत आणि पूर्णपणे इथं सांप्रदायिकच वातावरण राहिलं पाहिजे. त्याच्याकरता आम्ही कारवाई केली. तुम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये तिथं मताधिक्य मिळालं नाही, त्यामुळं पण तुमचा त्याच्यावर डोळा होता. ज्यांनी असं बोलले ना त्यांनी जरा थोडंसं 483 बूथ तपासा. त्याच्यामध्ये या कुदळवाडीच्या एरियामध्ये फक्त एकच खुली अशी जिथं मी थोडासा माग आहे, 2 आकडी संख्येमध्ये. बाकी सगळीकडे मी पुढे आहे. कुदळवाडीमध्ये तुम्हाला मताधिक्य? हो. ती कोणती जागा आहे की कोणती खोली की जिथं तुम्ही पिछाडीवर आहात? ते आता हेच सगळे लोक आहेत, हेच लोक आहेत सगळे ज्यांनी मला मतदान, ज्यांनी फतवा काढला होता निवडणुकीच्या टायमाला काही झालं तरी महेश लांडगेला मतदान करायचं नाही, ज्यांनी ओरडत होते सगळीकडं जाऊन मीटिंग घेत होते, बैठका घेत होते, हेच लोक होते. अच्छा. हां, पण त्यांना तुमच्या विरोधात फतवा काढण्यासारखं तुम्ही काय केलेलं आहे? काय त्यांना वाटत असेल आता आमची म्हणजे कुणी पण असलं, आता तुम्ही असलं, मी असलं, कुणी असलं तर त्याला आता
तुम्ही आता आज छावा पिक्चर बघून आला तर लगेच तुम्हाला लगेच तिथे छावा पिक्चर बघून बाहेर आल्यानंतर तसाच तुम्ही मला प्रश्न विचारताय की तुम्हाला ते लोक मतदान करणार नाही का वाटत त्याच्यात. ह्या लोकांना कधीच मी त्रास दिला नाही मागच्या 10 वर्ष आणि द्यायची इच्छा पण नाही माझ्याकडे. पण ज्यावेळेस त्यांच्या या चुकीच्या कारवाया तिथे दिसायला लागल्या मला सगळ्या, आणि त्याचे पडसाद इतके वाईट होते. तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला विचारा गुन्हेगारीचं स्वरूप काय होतं.